ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात, थेट जाऊया। कशा पद्धतीची तयारी आहे? शिवसेनेचा दसरा मेळावा हा तसा आउटडोअरच असतो आणि यावेळेस सुद्धा तुमच्या भाषेमध्ये तो आउटडोअरच होणार। पण करोना वगैरे विषय जर पाहिला असेल तुम्ही तर काही पथ्य, काही नियम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला पाळण्यासंदर्भात आवाहन केलं। तेच नियम आम्हाला लागू होतात आणि आपले मुख्यमंत्री हे नियमांचं काटेकोर पालन करतात। कोणीही त्यांच्याकडे बोट दाखवू नये या संदर्भात अशा प्रकारचं वर्तन ते कधीच करत नाही, आपण पाहिलं असेल। त्याच्यामुळे दसरा मेळावा जो आहे हा एक ऐतिहासिक असा एक सांस्कृतिक मेळावा असतो, राजकीय वगैरे आहे, ठीक आहे। तर आम्ही असं ठरवलं आहे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार यातून काय मार्ग काढता येईल। मेळावा तर करावाच लागेल, लोकांपर्यंत मुख्यमंत्र्यांचा संदेश म्हणण्यापेक्षा पक्षप्रमुख शिवसेनेचे त्यांची भूमिका ही जावीच लागेल। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की शिवतीर्थावर म्हणजे शिवतीर्थाच्याच बाजूला जे सावरकर स्मारक आहे सभागृह, तिथे दसरा मेळाव्याचं व्यासपीठ उभारायचं। तिथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री राज्याचे उद्धवजी ठाकरे आणि काही प्रमुख लोक उपस्थित राहतील। आता आम्ही विचार करतो की समोर काही लोकांना निमंत्रित करता येईल का पक्षाचे, आणि अर्थात मीडियाला सुद्धा आम्ही बोलवू आणि या सगळ्याच्या माध्यमातून मग फेसबुक असेल, ट्विटर असेल, वृत्तवाहिन्या असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा दसरा मेळावा देशभरात, जगभरात जाईल। कारण लोकांची इच्छा आणि अपेक्षा आहे यावेळेला या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री भाषण करतात। गेल्या वर्षी जो मेळावा झाला दसऱ्याला तेव्हा तुम्हाला आठवत असेल मी म्हणालो होतो की पुढल्या मेळाव्याला शिवसेनेचे मुख्यमंत्री या व्यासपीठावरती उपस्थित असतील आणि सगळ्यांच्या कृपेने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने राज्याला मुख्यमंत्री शिवसेनेचा लाभलेला आणि ते उद्धव ठाकरे आहे। त्याच्यामुळे ते काय बोलत आहे, शिवसेनेची पुढली वाटचाल, पुढल्या भूमिका, राज्यावरच्या संकटासंदर्भातली त्यांची भूमिका, यावर त्यांचं भाष्य जे आहे ते दिशादर्शक असेल। त्याच्यामुळे हा मेळावा नेहमीप्रमाणेच आमच्या भाषेत वाजत गाजतच असणार। हिंदी कशा पद्धति से किस तरह का इस बार रहेगा? दसरा जो रैली होती है शिवसेना की, वो इस बार कहाँ और कैसे? दसरा रैली जो होता है शिवसेना का वो बहुत ऐतिहासिक होता है। 55 साल से ये दसरा रैली दादर की शिवतीर्थ के ऊपर यानी शिवाजी पार्क के ऊपर होती है। बाला साहब ठाकरे ने हमेशा, हिंदू हृदय सम्राट जी ने हमेशा इस रैली के माध्यम से देश को एक संदेश दिया और शिवसेना की जो भविष्य की रणनीति है। दूसरा सर सवाल, सीबीआई को लेकर सरकार ने फैसला लिया है कि अब अगर सीबीआई को महाराष्ट्र में जांच करनी तो उसके लिए कंसेंट जो है वो लेना जरूरी है। हाँ, मुझे लगता है कि इस बारे में तो मुख्यमंत्री जी और गृह मंत्री जी बात कर सकते हैं, ज़्यादा मैं बात करना उचित नहीं है। लेकिन और राज्यों में भी इस देश के इस प्रकार का निर्णय हुआ है, आप देख सकते हो। महाराष्ट्र की पुलिस, मुंबई की पुलिस बहुत सक्षम है किसी भी प्रकार की जांच के लिए। लेकिन कोई भी उठता है और नेशनल एजेंसी की बात करता है और फिर मुंबई पुलिस का हाथ से जांच खींच लिया जाता है, ये ठीक नहीं है, अपमान होता है इससे। कोई भी उठता है मुंबई पुलिस को माफिया बोलता है और सीबीआई को केस दे दो, ईडी को केस दे दो और कुछ दे दो। नेशनल एजेंसी की भी अपनी एक मर्यादा है। इस मर्यादा का उल्लंघन बीते दिनों में होता जा रहा है जहां बीजेपी की सरकारें नहीं है। तो इसीलिए मुझे लगता है सरकार ने निर्णय लिया होगा, लेकिन इस बारे में निर्णय हुआ है और ज़्यादा से ज़्यादा उस बारे में जानकारी राज्य के गृह मंत्री
दे सकते हैं। लेकिन सर बीजेपी का ये कहना है कि इस तरह का फैसला लेने की क्यों जरूरत आन पड़ी? क्या आपको लगता है कि पॉलिटिक्स हो रही थी इसलिए सरकार ने ऐसा फैसला लिया? अभी इस बारे में मैं बात नहीं करूंगा। बीजेपी ने अगर सवाल पूछा तो उसका जवाब गृह मंत्री देंगे या मुख्यमंत्री देंगे। लेकिन अब तक नहीं हुआ, अब करना पड़ा, ऐसी क्या मजबूरी है, उस बारे में यहाँ के अपोजिशन पार्टी को भी सोचना पड़ेगा। आंध्र में भी हुआ था, वेस्ट बंगाल में हुआ है, ये बात क्यों करना पड़ता? सीबीआई का, ईडी का या और भी एजेंसीज है जिसको अधिकार है इस प्रकार की जांच का, वो अगर अपनी मर्यादा में रहे, राज्यों का एक अधिकार है जो संविधान ने दिया है, कानून ने दिया है, उस बारे में अगर संयम से काम ले, मुझे लगता है तो इस प्रकार की नौबत नहीं आती किसी भी राज्य के ऊपर। सर, एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादी आहेत, महाविकास आघाडीचं साजिदच येत आहेत, तर कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, काय बघणार, असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना प्रवेश दिलेला आहे आणि खडसे साहेबांनी तो प्रवेश घेतलेला आहे. दोघांचाही राजकीय निर्णय आहे तो. त्यामागची भूमिका मी काल ऐकली, एकनाथराव खडसे यांनी जी सांगितली ती मी ऐकली. ती भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल, त्यांनी प्रवेश दिला. त्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते राजकारणातले सगळ्यात अनुभवी आणि तालेवार नेते आहेत शरद पवार साहेब. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल खडसे साहेबांचं. मी पवार साहेबांचं परवाचे वक्तव्य ऐकलं की ते सोडून गेले आहेत, त्यांना परत प्रवेश देणार नाही, नो एंट्री. इतका कठोर निर्णय जर पवार साहेब घेऊ शकतात, त्याच वेळेला भाजप बदलाय प्रमुख नेत्याला प्रवेश दिला, म्हणजे त्यांना त्यांची काही पुढली गणित असू शकतात राजकीय. या संदर्भात मी कसं काय बोलू हे तुम्ही त्यांच्याच नेत्यांना विचारलं पाहिजे. चला, सीबीआय सारख्या ज्या संस्था आहेत त्यांना आता महाराष्ट्रात जर कुठली चौकशी करायची असेल किंवा कुठल्या चौकशीसाठी यायचं असेल तर राज्य सरकारची परवानगी जी आहे ती घ्यावी लागेल. महाराष्ट्र आहे, सीबीआय असेल, ईडी असेल, नॅशनल वुमन कमिशन असेल, ज्यांना थोडेफार तपासाचे अधिकार आहेत, पण त्या अधिकाराचा गैरवापर जिथे विरोधकांची राज्य आहेत, आपल्या विचारांची राज्य नाही, त्यांना त्रास देण्यासाठी, त्यांना बदनाम करण्यासाठी जर कोणी करत असेल तर नाईलाजाने राज्याच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पश्चिम बंगालमध्ये हा प्रसंग आलेला आहे, आंध्रमध्ये आल्याचे माझी माहिती आहे, अजून 1-2 राज्यात हा विषय आलेला आहे. महाराष्ट्र शेवटचं राज्य आहे. संयमाचा बांध तुटल्यामुळं, पडेलोट झाल्यामुळं गेल्या काही दिवसांचे प्रसंग आपण पाहतो. कोणताही इथे मुंबई पोलिसांनी तपास करायला घेतला आणि तपासाच्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचले की ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणा कुठेतरी एखाद्या वेगळ्या राज्यात गुन्हा दाखल करून तपास हातात घेतात आणि मग महाराष्ट्रात घुसतात. हे किती काळ चालणार? शेवटी महाराष्ट्राला स्वतःचं अस्मिता आहे, ते राज्य आहे. या राज्याला स्वतःचं मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री आहे, गृहमंत्रालय आहे. इकडलं सुद्धा तपास यंत्रणा तेवढ्या सक्षम आहेत.